सेकंड मॅच एका बाजूला विवलीचा संघ तर दुसऱ्या बाजूला युवा लांजाचा संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासाठी हा कॉल असेल मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी यायचंय विवली संघ कर्णधार आणि युवा लांजा संघ कर्णधार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक सौरभ सुर्वे जजमेंट चांगलाय पहिल्या चेंडूवरतीच मोठा मासा गळाला लागलाय पप्प्याची विकेट आली आहे पप्प्या बॅक टू टेक आउट कर्णधार आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं मुख्य व्यासपीठासमोर त्याचबरोबर अभिजित राजे शिर्के आपल्याला देखील विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे अभिजित राजे शिर्के मॅच कडे वळूया पहिल्या चेंडूवरती जिथे मात्र विजयला एक मोठी विकेट मिळाली आहे दुसरा चेंडू नक्कीच उसळी घेणारा होता परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाले एकेरी धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश देखील आलाय या 2 धावेने संघाच्या धावसंख्येला आता मात्र श्री गणेशा झालाय आकार द्यायला आता मात्र सुरुवात झाल्या दोन धावेने संघाच्या धावसंख्येला आकार द्यायला देखील सुरुवात झाली तिथे मात्र सरळ बॅटने फटका केला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे एकेरी धाव पूर्ण झाले पण एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र होताना दिसत नाहीये आणि एकेरी धावेने धावसंख्या देखील 3 वरती जाऊन पोहोचले पहिल्या 3 चेंडूंचा खेळ पाहताना 3 चेंडूंवरती 3 धावा खर्च देखील झालाय आणि एका फलंदाजाला देखील तंबूच्या आरशाला धाडण्यामध्ये यश आलंय गोलंदाजाला इथे मात्र कमी गतीचा बॉल पाहायला मिळालाय नक्कीच डॉट बॉल आलाय या षटकातला पहिला डॉट बॉल पाहायला मिळतो नक्कीच षटक हे चांगल्या प्रकारे हातायला गेलाय पहिल्या चेंडूवरती विकेट आली तदनंतर मात्र पुढच्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस विकेट किपर कडून चुकी झाली गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते धावसंख्या आता मात्र 4 वरती जाऊन पोहोचले 3 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत दोन्ही फलंदाज संयमाने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यस खोलात टाकला होता नक्कीच मनगटाचा वापर पुन्हा एकदा करताना पाहायला मिळाले फक्त आणि फक्त एकेरी धाव या सिंगल रनने धावसंख्या देखील 5 वरती जाऊन पोहोचले त्याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले सौरभ सुर्वे दाखल झालाय कुवेतचा सुपरस्टार गोलंदाजी मार्ग वरती दाखल झाला पहिला चेंडू कमालीचा हातायला गेलाय मात्र पुन्हा एकदा विकेट किपर कडून चुकी झाले आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव पूर्ण केली जाते या एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 6 वरती जाऊन पोहोचले नक्कीच या कुवेतच्या सुपरस्टाराने या पूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलाय आणखीन एक बॉल वेगवान पाहायला मिळाला पंचांकडे लाऊड अपील देखील झाले पंचांचं बोर्ड आकाशाकडे विकेट मिळाले धक्का बसलाय दुसरा राकेशच्या स्वरूपात राकेशला माघारी परतावं लागतंय राकेश बॅक टू द
थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बबलू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयात धाडला गेलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मराठा 11 कुवे संघाकडून. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी आणि या महत्वाच्या मॅच मध्ये अगदी महत्वाच्या क्षणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यस, पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट झालाय. आणखीन एक विकेट मिळते. बबलू गोल्डन डकच्या स्वरूपात बॅक टू द आउट. पहिले हॅट्रिक पटकावण्याची संधी असेल. मिड विकेटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 3 धावा आता मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्यात. चार धावा या पळून पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि त्याचबरोबर धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले आहे. नक्कीच हॅट्रिकची संधी होती, मात्र त्या हॅट्रिक चेंडूवरती 4 धावा आता मात्र खर्च झाल्या. त्या म्हणजे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन मनगटाचा वापर केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या देखील 12 वरती जाऊन पोहोचले. हो, नक्कीच 12 वाजले ते म्हणजेच केरोसी संघाचे, कारण 1.5 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि त्याचबरोबर 3 फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला धाडले आहेत. या चेंडूवरती देखील यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. दांडी गुल केले. फलंदाजाची खेळी देखील संपुष्टात आली. गोलंदाजी मार्ग वरती तिसऱ्या षटकासाठी राहुल दाखल झालाय. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 13 वरती जाऊन पोहोचले. 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. नक्कीच चांगला चेंडू हातायला गेलाय. पहिला चेंडू थोडासा खराब होता, लेग स्टंपच्या बाहेरचा होता. तदनंतर मात्र चांगला चेंडू हातायला गेलाय. कमी गतीचा बॉल आणि त्या बॉलवरती दांड्या गुल केल्यात. यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. राजेशला माघारी परतावं लागतंय. राजेश बॅक टू द आउट. आता मात्र 13 वरती जाऊन पोहोचले आणि अर्धा संघ हा तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय.
पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एकेरी धाव पूर्ण झाल्या. रनआउटची संधी देखील आहे, मात्र एकेरी धावेवरतीच आता मात्र समाधानी राहावं लागेल आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 14 वरती जाऊन पोहोचल्या. कमी गतीचा बॉल आणि त्या बॉल वरती नक्कीच खराब फटका पाहायला मिळतो. पायाचा वेध घेणारा चेंडू, एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते. लेग बाईसच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल पुश केला, बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकेरी धाव पुन्हा एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणखीन एक फलंदाज प्रथमच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळालाय. धावसंख्या आता मात्र फक्त पण आपली पकड मजबूत केलं मराठा इलन कुवे संघाने. यावेळेस देखील सरा बॅटने फटका केला, एकेरी धाव पुन्हा एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आता मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थांबवलं गेलंय. फक्त आणि फक्त एक धाव म्हणजे 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 17 म्हणजे समीकरण 18 चेंडू आणि 18 धावसंख्येवरती येऊन ठेपलाय. म्हणजेच रन बॉल सिच्युएशन आहे. 18 चेंडू आणि 18 धावा.
संघ कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं, आपल्यासाठी हा कॉल असेल. विवली संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. युवालांचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं मुख्य व्यासपीठासमोर. आपल्यासाठी शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. दोन धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, पुल केलाय घोषांकी क्षेत्रामध्ये दुहेरी धावेसाठी आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या देखील 4 वरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, काय झेल पकडलाय, नक्कीच कमालीचा झेल पकडला गेलाय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. राहुलची खेळी संपुष्टात आले आणि राहुलची खेळी संपुष्टात आणण्यासाठी हा कमालीचा झेल पकडला गेलाय. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. न्यू बार्डर मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालाय. दरम्यान या पुढील होणाऱ्या मॅचचं नाणेफेक झालं. विवली संघाने नाणेफेक जिंकलंय. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, क्रॉस बॅटर स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती लागली गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. ही स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने लांजा येथे आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, एक भव्य आणि दिव्य आयोजन. माजी खासदार विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा, त्याचबरोबर पप्पू मुळे सर असतील, अभिजित राजे शिर्के सर असतील, त्यांची ही संकल्पना भव्य बोकड चषक 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मॅच कडे वळूया. हा चेंडू नक्कीच वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा विकेट कीपर कडून कोणती चुकी होत नाहीये. सौरभ सुर्वेची खेळी देखील संपुष्टात आले. दुसरा धक्का बसलाय आणि कुवेचा सुपरस्टार बॅक टू द आउट. धावसंख्या आता मात्र 8 वरती जाऊन पोहोचले.
समीकरण मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू आणि 10 धावांवरती येऊन ठेपलाय. नक्कीच 18 धावा वाचवण्यासाठी सज्ज झालाय खेरोसेचा संघ. या 18 धावा रोखण्यासाठी मराठा इलेव्हन कुवे संघाला थोडासा बॅकफूट वरती ढकलून ठेवलाय आणि आपलं वर्चस्व, गोलंदाजीचं वर्चस्व सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 9 चेंडू आणि या 9 चेंडूंवरती 10 धाव्यांची गरज आहे. यावेळीचा बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. षटकार. यावेळेस खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवरती देखील आक्रमण. मॅच फिनिश. सामना जिंकलाय मराठा इलेव्हन कुवे संघाने आणि पुढील फेरीमध्ये देखील प्रवेश केलाय.